स्वार्थी व मतलबी लोकांना ओळखायला शिका. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची लोक येतात. काही लोक आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात, अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता. असे काही लोक तुमच्या आयुष्यात येतात ज्याने तुमचं जीवन खूप सुंदर असतं. पण बऱ्याचदा असे काही लोक तुमच्या आयुष्यात येतात ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप काही घडतं. आपल्या जीवनामध्ये असे काही लोक येतात की जे केवळ स्वतःचा विचार करत असतात. हे लोक स्वार्थी आणि मतलबी असतात. त्यांना ओळखण्यात आपण कमी पडतो. असे लोक आपलं जीवन बर्बाद करून टाकतात. आपल्या जीवनाला कोणताही अर्थ शिल्लक उरत नाही. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की मतलबी लोकांपासून दूर कसं राहायला हवं. मात्र समोरची व्यक्ती मतलबी आहे की नाही, स्वार्थी आहे की नाही, हे तरी कसं ओळखायचं? याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला मतलबी आणि स्वार्थी लोकांची ओळख पटेल. जी व्यक्ती बोलते एक आणि करतं वेगळेच, तिच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये भरपूर फरक असतो, अशी व्यक्ती स्वार्थी असते. ती तुम्हाला तोंडावर हो म्हणेल, परंतु प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र तुमच्या समोर नसेल. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. ज्या वेळी त्या व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती तुमच्याजवळ येईल, तुमच्याशी गोड गोड बोलू लागेल. थोडक्यात काय तर तुमचा वापर करून घेईल. आणि जेव्हा तिची गरज संपेल तेव्हा तो तुमच्याशी बोलणार सुद्धा नाही, तुमच्याजवळ सुद्धा येणार नाही. लक्षात ठेवा, अशी व्यक्ती मतलबी व्यक्ती असते. आणि अशा व्यक्ती तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटमेंटसुद्धा करतील, प्रॉमिस करतील. मात्र तुम्ही ज्यावेळी अडचणीत याल, प्रॉब्लेममध्ये याल, तेव्हा त्यावेळेस सर्वात जास्त त्या व्यक्तीची गरज असेल ना, तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाही, तुमच्यापासून लांब जातात किंवा गायब होतात. असतं की तुम्ही अडचणीत आहात आणि आता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी लागेल, म्हणून ते थोडे लांबच जातात. त्या व्यक्ती तुमची काय तर इतर कोणाची सुद्धा मदत करायची नसते आणि म्हणूनच की काय ते स्वतःला बाजूला ठेवतात. या व्यक्ती प्लॅन बनवतात, योजना आखतात, मात्र ऐनवेळी योजना कॅन्सल देखील करतात. उदाहरणार्थ, तुम्हाला सांगिततील की आपण पुढच्या आठवड्यात या ठिकाणी फिरायला जाऊ, असं काम करू, तसं काम करू, पण ते कमिटमेंट पाळत नाही. अशा व्यक्ती सतत सर्वांना खुश ठेवण्याचा देखावा करतात. असं दाखवतात की जणू सर्वांना खुश ठेवत आहोत. या व्यक्ती सतत लोकांचं ध्यान आकर्षण करतात, प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की सतत लोकांनी त्यांच्याकडे पाहावं, लोकांनी त्यांच्याकडे त्यांच्याविषयी बोलावं. स्वतःकडे दुसऱ्याचं लक्ष आकर्षित करण्यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न करत असतात. तर अशा व्यक्ती सुद्धा स्वार्थी असतात. जर तुमच्या जीवनात अशी व्यक्ती असतील तर आजच तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर व्हा, कारण असे लोक खूप घातक असतात. त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ दिसतो, दुसऱ्यांपुढे काहीच त्यांना सुचत नाही. त्या व्यक्ती जे काय करतात ते फक्त स्वतःसाठी करत असतील आणि त्यामध्ये त्यांचा दुसऱ्याचा थोडा देखील विचार करत नसतील. तर समजून जा की या व्यक्ती स्वार्थी आहेत. त्यांना दाखवतील की असं तुमचं विचार करत आहे, मात्र विचारांमध्ये त्यांचं स्वतःचंच भलं असतं, त्यामुळे तुमचं कोणतंही भलं नसतं. तुमच्याशी कधीच प्रेमाने न वागणारा, न बोलणारा माणूस जर तुमच्याशी अचानक प्रेमाने वागायला लागला तर 100% लक्षात घ्या की तुमच्याकडून कोणतं ना कोणतं त्याला काम करूनच घ्यायचं आहे. तो खूप स्वार्थी व्यक्ती आहे, हे ठरवून घ्या. 100% तो खूप खूप स्वार्थी आहे आणि त्याच्यापासून तुम्ही लांब राहा. असेच होतं की काही व्यक्ती खूप खूप फायदा घेतात. ज्यावेळी तुमच्यावर वाईट वेळ येते, ज्यावेळेस वाईट प्रसंग ओढवतो, तेव्हा तुमची विचारपूसही न करणारा माणूस आज जर तुमच्याजवळ येत असेल, तर तुमची खातिरदारी करत असेल, तर तुमची विचारपूस करत असेल, तर लक्षात घ्या, हे केवळ स्वार्थापोटी आहे. तो त्याच्या स्वार्थापोटी तो करून घेतोय फक्त. अशी व्यक्ती, असा माणूस सतत खोटं बोलतो, तुमच्याजवळ तुमच्या शत्रूविषयी वाईट बोलतो आणि तुमच्या शत्रूकडे जाऊन तुमच्याविषयी वाईट सांगतो. अशा माणसांवर विश्वास ठेवू नका.
हा पक्का स्वार्थी व्यक्ती आहे आणि अशा लोकांपासून लांब राहा.